दर 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 दर. तर नमस्कार मंडळी, आपली सुरुवात म्हणजे काय डायरेक्ट शेतात आल्यावर काय मंगेश भाई लगेच म्हणलं आपलं जायचं गाव स्टिंग प्यायला. मग काय स्टिंग म्हणल्यावर काय विशेष नाही हो, लगेच गाडीने ॲट सण फिरली आणली गावात आल्यावर बघतो तर काय पाटील तर काय 12 वाजता उठले होते. अशी जिंदगी सगळ्याचीच पाहिजे पण आमची नाही, आम्हाला उठलं की मग काय स्टिंग वगैरे घेतली, गोलू शेटला भेटलोत, मग आलोच रानात आल्या म्हणलं आपलं तर काय काम नाही, आपल्या झाडात लागलेत नारळ पाडायला दोघं आलोत, पण मरणाचे बेजार 1 घंटा झालोत पण आम्हाला एक बी नारळ नाही. पण मग काय बेजार होऊन फायनली आम्हाला 1 नारळ पडलं. पण त्याच्यात बी खुशी एवढी झाली आम्हाला की अरे वा, जसं की आम्हाला सोन्याचं एखादं भांडं सापडे. पण काय नाही, ह्याच्यातच खरा आनंद आहे. त्याच्यामुळं आहे त्या परिस्थितीत जगून घ्यायचं, ते एकदम नॅचरल लाईफ. ते गावातलं खरी माझी हो असली नारळ आंबे बोरं, खरं जर जीवन असेल तर गावाकडं. मग काय लगेच घेतलं नारळ फोडायला, मग चटणी नारळ वगैरे फोडून मग काय लगेच गट बारी प्यायला चालू केलं. क्वालिटी तर काय एकच नंबर, शेतातला आपल्याच नारळ आहे म्हणल्यावर काय नंबर 1. पुढं मग शेट काय म्हणते ते बघा तुम्हीच. हे प्यायचं असेल तर फक्त शेतकऱ्याच्या घरात जन्म घ्यावा लागेल.